पुणे मुंबईसारख्या ठिकाणी दुधापासून बनलेल्या ताकाचा ग्लास 30 रुपयाला विकला जातो. शेतकऱ्याच्या दुधाला मात्र 27 रुपये लिटर भाव दिला जातो. आणि तेच दूध कागदाच्या पिशवीत पॅकिंग करून 70 रुपये लिटर विकलं जातं. एवढंच काय, सोयाबीनपासून बनलेलं खाद्यतेल 120 रुपये किलो. सोयाबीनपासून बनलेलं सोयाबीनच 60 रुपये पाव किलो. आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला मात्र माती मोलभाव. कापसापासून बनलेलं पेंडीचं पोतं 2000 रुपयाला. कापसापासून बनलेले कपडेसुद्धा हजारो लाखोच्या भावात. पण कापसाला मात्र माती मोलच भाव. ही सत्य परिस्थिती. ज्या शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाला भाव लागत नाही ना, त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या वेदना काय असतात ते एक शेतकरी समजू शकतो. चॉकलेट, बिस्किट, 1-2 रुपयाचा पेन, अशा कंपन्याला सुद्धा स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे साहेब. मग शेतकऱ्याला का नाही? खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त निवडणुका जवळ आल्यावर शेतकऱ्याला आश्वासन दिले जातात, आम्ही तुमच्यासाठी हे करू, आम्ही तुमच्यासाठी ते करू, आम्ही शेतकऱ्याचे चांगले दिवस आणू, आम्ही शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सोडू. असे आश्वासन देऊन शेतकऱ्याकडून मतं गोळा करणाऱ्या राजकारण्याला आता लाजा नाहीत का वाटत? हे सगळं बघून मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथा ही समजावू कुणा.